नमस्कार. आपण कालच्या भागामध्ये पाहिले की भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधीजींचं आगमन होतं आणि ज्यावेळेस महात्मा गांधीजींचं आगमन झालं त्यावेळेस भारताची परिस्थिती कशी होती आणि ज्यावेळेस भगतसिंग यांचा जन्म झाला त्यावेळेस भारताची परिस्थिती आणि त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती कशी होती. तर आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की त्यांचे कुटुंबीय म्हणजे भगतसिंग यांचे कुटुंबीय विदुर भगतसिंग यांचं लग्न करू इच्छित आहेत. त्या खरंच भगतसिंग हे लग्न करतात का नाही, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण आजचा एपिसोड पूर्ण पाहा. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. नमस्कार. तर जाऊया सरळ आपल्या व्हिडिओवरती. पार्ट 3. बीएच्या वर्गात शिकत असताना भगतसिंगला क्रमिक पुस्तकात अडकून पडायचं नव्हतं. बीएच्या पदवीचं मर्यादित क्षेत्र त्याला तेथेच बांधून ठेवू शकत नव्हतं. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आणि स्वतंत्र भारताला समाजवादी सत्ता आणण्यासाठी त्याचा जीव तडफडत असायचा. त्यासाठीच क्रांतिकारी चळवळीत झोकून देण्याचं प्रबळ भावनेचं बीज त्याच्या हृदयात रुजत होतं. त्याचं रोपटं वाढलं होतं. त्यानं तेथील क्रांतिकारांशी संपर्क साधला. तिथं जाऊन क्रांतिकारक तुकडीचे नेते श्री सचिंद्रनाथ सन्याल यांची भेट घेतली. महाराज, भगतसिंग सन्याल यांना विनंतीयुक्त भाषेत बोलू लागला. मी आपल्या क्रांतिकारक तुकडीत सामील होण्यासाठी आलो आहे. मला सामील करून घ्या. सचिंद्रनाथ सहजासहजी परीक्षा घेतल्याशिवाय कुणालाही क्रांतिकारक गटाचे सभासत्व देत नव्हती. ते भगतसिंगला म्हणाली, आमच्या दलात सामील व्हायचं असेल तर तुला घराचा त्याग करावा लागेल. त्यात तुझी तयारी आहे का? त्या घराचाच काय, पण या देहाचाही करायचा माझी तयारी आहे. भगतसिंग भावनाविवश होऊन बोलू नकोस. विचार करून तुला निर्णय घ्यायचा आहे. तू घर सोडायला तयार झालास, पण तू तरुण आहेस. तारुण्य सुलभ भावना तुझ्या मनात असणारच, त्यात चूक काहीच नाही. पण तू पुढे जाऊन लग्न केलंस तर तुझ्याकडून क्रांतिकार्यात जास्त कार्याची अपेक्षा आम्हाला ठेवता येणार नाही. म्हणून तू भविष्यात लग्न करणार आहेस का हे विचार करून सांग. महाराज, भगतसिंग एक एक शब्द निश्चयपूर्वक स्पष्ट उच्चार करीत बोलू लागला. मी कधीच लग्न करणार नाही. आजन्म ब्रह्मचारी राहून क्रांतिकारी चळवळीत कायम काम करील. शाब्बास भगतसिंग, मी तुझ्या निश्चयपूर्वक बोलण्याचे तुझ्यावर खुश झालो आहे. असं असेल तर आजपासून मी जिथे राहतो तिथे माझ्या बरोबर राहायला तयार आहेस का? यावर भगतसिंगनं होकार दिला आणि सचिंद्रनाथ सन्याल यांच्या बरोबर राहू लागला. अभ्यास तर तो करतच होता. क्रांतिकारक चळवळीतील त्याच्यावर सोपवलेली कामेही बिनबोबाट पाडत होता. कारण भगतसिंगला कोमल प्रेम पाश जखडून ठेवणं अशक्य होतं. मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या क्रांतिकारालाच घराचा आणि लग्नाचा त्याग करणं अवघड नसतं, हे भगतसिंगनं दाखवून दिलं. इकडे घरी भगतसिंगची आजी जय कौर वृद्ध झालेली. तिनं आपले डोळे मिटणे अगोदर भगतसिंगचे 2चे 4 हात करण्याची आपली मुलाकडे भगतसिंगच्या वडील किशनसिंहाकडे मागणी केली. एवढंच नाही तर भगतसिंगसाठी एक श्रीमंत घरची सुंदर तरुणी निवडली होती. या घरात आजी जय कौरचा शब्द म्हणजे देववचन मानले जायचे. किशनसिंह आपल्या मुलाला चांगले ओळखत होते. तो लग्न करणार नाही याची त्यांना पक्की खात्री होती आणि त्याचे लग्न करायची अशी गळ ते त्याला घालणारही नव्हती. भगतसिंगच्या आजीला इच्छेविरुद्ध ती जायला तयार नव्हती. आजीला भगतसिंग खूप मानायचा. तिचा प्रत्येक शब्द तो झेलायचा. तेव्हा आजीच्या इच्छेला मान देऊन भगतसिंगने विवाहास अनुमती दिली. पण पुत्रप्रेमी बापाला ते हवेच होते, कारण ते स्वतः देशभक्त होते. स्वातंत्र्य संग्रामात ते तुरुंगातही गेले होते, पण क्रांतिकाराच्या पदपंक्तीत बसणारे नव्हते. क्रांतिकारांनी लग्नाच्या बीडीत अडकून पडू नये हे त्यांना चांगलं कळत होतं. आपला मुलगा कडवा क्रांतिकारक हे त्यांना पुरेपूर जाणवले होते. पण त्यांना हेही ठाऊक होते की बऱ्याच क्रांतिकारांचे लग्न झालेली होती. तसं भगतसिंगनं लग्न केल्याचं काय बिघडणार? भगतसिंगनं असहकार चळवळीत भाग घेण्यासाठी शाळा सोडली. त्यास त्यांनी संमती दिली होती. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनीच त्याला दाखल केलं. भगतसिंगनं आपण करतो त्याप्रमाणे स्वतंत्र चळवळीत काम करावं, त्यांना आपल्या बरोबर राहावं या उंचीपर्यंत मुलानं राहण्यात पाहण्यात त्यांना आनंद वाटत होता. पण त्याने फाशीवर चढलेले पाहणे त्यांच्या पुत्रप्रेमी पितृहृदयाला मान्य नव्हतं. ही त्यांची मानसिक दुर्बलता असेल, पण तो अपराध नव्हता. म्हणून भगतसिंगनं विवाह केला तर त्यांच्या व्यवहारिक दृष्टीला आणि पुत्रप्रेमाच्या भावनेला मान्य होता. असे असले तरी आजी जय कौरच्या हट्टाकडे ते दुर्लक्ष करत होते. पण जसं जसं किशनसिंग भगतसिंगच्या विवाहाकडे दुर्लक्ष करत होते तसा तसा जय कौरचा हट्ट वाढत चाललेला होता. रोज एकदा तरी किशनसिंहाकडे त्याबद्दल विचारायची. मरण्या अगोदर मला नाती सुन मुख पाहायची संधी देणार का नाही असं ती तिमिरीनं बोलू लागली. या लग्नाचा तिनं अध्यास घेतला. त्यातच ती आजारी पडली. आजारात ती भगतसिंगचं नाव घ्यायची, त्याला पाहण्याची इच्छा व्यक्त करायची आणि त्याचबरोबर त्याचं लग्न करण्याचा आग्रह धरून बोलायची. तुझी आजी आजारी आहे, तिला भेटून जा असं भगतसिंगचे वडील भगतसिंगला म्हणाले. आजीला भेटण्यासाठी भगतसिंगनं सचिंद्रनाथ सन्याल यांची परवानगी घेतली. तो गावी आला. आजीला भेटला तेव्हा आजीचा आजार पळून गेला. घरात आनंद झाला. त्याच्या पुढे लग्नाची गोष्ट काढली तेव्हा आजीला उत्तर दिलं नाही. म्हणून किशनसिंह रागावले. ते रागाच्या भरात ते कुणालाही काहीही बोलायचे, शिव्याही द्यायचे आणि रागाचा पारा वाढला तर मारायलाही कमी करायचे नाही. या स्वभावानुसार ते प्रथम भगतसिंगला टाकून बोलले नाहीत, कारण या लग्नात
श्रीमंताची सुंदर मुलगी सून म्हणून घरात येणार आणि त्याचबरोबर भल्या मोठ्या हुंड्याच्या रूपानं घरी आलेली लक्ष्मी चालत येणार म्हणून ती म्हणून खुश होती. पण भगतसिंग आजीच्या इच्छेला मान देत नाही असं म्हणून ती त्याला टाकून बोलू लागली. एके दिवशी ते प्रेमापोटी रागाने म्हणाली, तुमच्यासारखे लोक मोठे क्रांतिकारक ब्रह्मचारी म्हणून हुशारकी मारत फिरतायत, पण 4 दिवसांनी गलीबोळातून तरुणींच्या मागं त्याचे पद पाहत फिरणार आहेत, असे ते आजीला समाधान मिळावे म्हणून बोलत होते. तरी भगतसिंगने लग्नाच्या गोष्टीला मान्यता दिली नाही. तेव्हा त्याच्या मनाचा विचार न करताच आजीनं त्याच्या लग्नाची बोलणी केली. लग्नाची तिथेही कायम केली. तेव्हा भगतसिंगला सन्यालबरोबर झालेल्या संवादाची आठवण झाली. प्राण जाय पर वचन न जाय या निष्ठेने वागणाऱ्या भगतसिंगनं एके रात्री खूप विचार करून विवाहतिथीच्या अगोदरच घरातून पलायन केलं. पळून जाताना त्यानं आपल्या टेबलाच्या कणात वडिलांसाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं. ते ऐतिहासिक पत्र भगतसिंगच्या दृढ निश्चयाचं आणि त्यागाचं प्रतीक ठरणार होतं. हे ते पत्र सन 1923 सालातलं. भगतसिंगनं 16 वर्षाचा असताना लिहिलेलं ते पत्र होतं. 16वं वर्ष धोक्याच असतं हे भगतसिंगनं निग्रहानं चूक ठरवलं. इतका तो विचारानं परिपक्व झाला ते खालील पत्र होतं. पूज्य पिताजी, नमस्ते. माझ्या जीवनाचा उच्च उद्देश म्हणजे हिंदुस्थान स्वातंत्र्य आणि या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी मी माझं जीवन दान करून टाकलं आहे. म्हणून माझ्या जीवनात आराम आणि जगरहाटीच्या सांसारिक इच्छा आकांक्षाचे मला बिलकुल आकर्षण उरलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा लहान होतो तेव्हा यज्ञोपवीत धारण करायच्या वेळी बाबूंनी जाहीर घोषणा केली होती की मला देशसेवेसाठी अर्पण केलं आहे. म्हणून मी त्यावेळी घेतलेली प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी जात आहे. मला खात्री आहे की आपण मला क्षमा कराल. भगतसिंग याने आपल्या जीवनाचं रंगमहाल बनवण्याऐवजी आपल्या जीवनाचे मंदिर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. तारुण्याचा काळ हा मोठी स्वप्न पाहण्याचा असतो. उंचावरची स्वप्न पुरी करणारे लोक खूप कमी असतात. भगतसिंग अशा कमी लोकांपैकी एक होते. इतिहास त्याला साक्ष आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लगेच बाजूची जी बेल आयकॉन आहे त्याची लगेच नोटिफिकेशन जे सर्व ऑन करा, म्हणजे लगेच जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तशी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल.